निरोगी मन आणि निरोगी शरीर ह्या माझ्या शेवटच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आधीच्या भागांमध्ये बघितलंच आहे की आपल्या भावना आणि आपले विचार ह्यांचा परिणाम आपल्या शरीरावरती कसा होत आहे आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये त्याचं रूपांतर होत आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, ॲसिडिटी, किडनी स्टोन्स ह्या सगळ्यांची मूळ कारणं तुमच्या मनामध्ये असलेल्या भावना किंवा विचार आहेत. अव्यक्त राग किंवा भीती ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप सूक्ष्मपणे होत असतो. मग तुम्ही म्हणाल की ह्या भावना तर कायम असणार आहेत, विचार तर माझे थांबत नाही आहेत, मग मी याच्यावरती मात कसं करू? आजच्या या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की या भावनांवरती आपण काही काम करू शकतो का? मी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणू शकते का? कारण मला आता कळलेलं आहे की ह्या भावनांचा माझ्या शरीरावरती विपरीत परिणाम होणार आहे किंवा होत आहे. तर पहिली पायरी आहे की पहिले ओळखणे की ही माझ्या भावना, मला या भावना आहेत किंवा या जास्त चिंता करते किंवा मला सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटते किंवा खूप राग येतो आहे, मला सतत राग येतो आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की या सगळ्या भावना आहेत आणि ह्या सगळ्या भावनांशी रिलेटेड माझ्या मनामध्ये दिवस रात्र विचार चालू आहेत. आपण हे जेव्हा स्वतःमध्ये इंट्रोस्पेक्शन सुरू करतो तेव्हाच आपण काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. सो माझं पहिलं मेसेज सगळ्यांना आहे की इफ यू इंट्रोस्पेक्ट युअर इमोशन्स, मला काय प्रकारचा त्रास होतो आहे, कुठल्या एरियामधनं त्रास होतो आहे, कुठल्या सिच्युएशन्समध्ये मला त्रास होतो आहे, तर मी त्याच्यावरती काय करू शकते आणि मी त्याच्यावरती कसं काम करू शकते आणि मी या भावनांमध्ये कंट्रोल कसा आणू शकते. तर पहिले इंट्रोस्पेक्शन करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला राग येतच नाही किंवा मला चिंता वाटतच नाही. तुम्ही जर हे ॲक्सेप्ट केलंच नाही तर ह्याच्यावरती तुम्हाला काम करता येणार नाही. पण पहिला ॲक्सेप्ट करा की येस, देर नीड्स टू बी सम चेंज इन माय थॉट प्रोसेस, तरच तिथे काम सुरू करू शकतो आपण. दुसरी गोष्ट आहे की लेट गो करणे. आपल्याला हे शिकलं पाहिजे कारण आपण लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्या मनावरती कंडिशनिंग झालेलं आहे. मग लग्न झाल्यावर वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन त्याचं कंडिशनिंग झालेलं असतं. मुलांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचं विचारांचं, संस्कारांचे कंडिशनिंग्स होत असतात. ह्या सगळ्या कंडिशनिंग्समधनं बाहेर पडून मला एक नवीन व्यक्ती म्हणून जगायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लेट गो करणं खूप जरुरी आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं, हर्टिंगली बोललं, तर त्याचा आपण मनामध्ये काही ना काहीतरी विचार ते साठवून ठेवतो आणि त्या विचारांबद्दलच आपण वारंवार आपले विचार त्या अनुषंगाने चालू राहतात आणि आपण लेट गो करायला शिकत नाही. तर कोणी आपल्याला दुखवलं असेल, वाईट बोललं असेल, तर आपल्याला लेट गो करायला शिकलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या भावनांचा गुंता आपल्या मनामध्ये चालू राहिला तर आपल्या नवीन विचारांचा त्याच्यावरती पगडा येणार नाही किंवा आपल्या नवीन विचारांसाठी आपल्या मनामध्ये जागा नसेल. म्हणून मेंटल हाऊस क्लिनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळेजण आपली घर खूप छान स्वच्छ ठेवतात, जळमटं काढण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्या मनातल्या जळमटांचं काय, ते आपल्याला कधी दूर करायचं आहे? आपण जेव्हा हे लेट गो करायला शिकतो ना, तेव्हाच आपण जुने आणि बुरसटलेले जे काही विचार असतील, कोणी दुखावलेल्या भावना असतील, त्या सगळ्या हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करू. ते जेव्हा दूर करू तेव्हा नवीन विचारांना आणि नवीन थॉट प्रोसेसला जागा होईल. सो मेंटल हाऊस क्लिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे करणं सोपं नाही आहे, पण आपण जर मनात कुठलीही गोष्ट आणली तर आपण ती नक्कीच करू शकतो आणि स्टेप बाय स्टेप आपण ह्या प्रोसेसमध्ये सुरुवात करू शकतो. आपण एक पाऊल पुढे टाकलं की मी आजपासून लेट गो करायला प्रयत्न करणार आहे. द प्रोसेस हॅज ऑलरेडी स्टार्टेड. दुसरं आहे फॉरगिव्हनेस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सगळे आजार अनफॉरगिव्हनेसमुळेच होतात. बऱ्याच वेळा आपण ह्याला माफ नाही करू शकत, त्याला माफ करू नाही शकत, ह्याच्यावरती राग आहे, त्याच्यावरती राग आहे, अशामध्ये आपला दिवस निघून जातो आणि चांगल्या सकृत भावना आपल्यामध्ये नसतात आणि ह्या भावना आपण कॅरी फॉरवर्ड दुसऱ्या दिवशी करतो आणि त्याच्यामध्येच आपण घर करून राहतो. तर जर आपण फॉरगिव्हनेस शिकलो तर आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंगला जागा राहील. फॉरगिव्हनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी मागच्या भागांमध्ये बोललो आहे की आपण जर त्याच विचारांमध्ये राहिलो तर कॅन्सर, पॅरालिसिस सारखे डीपर पॅथॉलॉजीसारखे आजारांना आपण आमंत्रण देऊ. तिसरी गोष्ट आहे
ॲफर्मेशन्स, पॉझिटिव्ह थिंकिंग. खूप लोक मला सांगतात की सतत नेगेटिव्ह विचारच मनामध्ये येत आहेत, आम्ही काय करावं? तर ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा आपल्याला सवय करून घ्यायला लागेल की कुठलाही नेगेटिव्ह विचार आला, फॉर एक्झाम्पल माझा मुलगा बाहेर गेला आणि काहीतरी होईल ही सतत भावना बऱ्याच आयांना सतवत असते, किंवा काहीतरी वाईटच घडणार आहे, हे असे आपण विचार जर करायचं सोडून दिलं किंवा थोडा त्याच्यावरती नाही काही वाईट होणार नाही, तर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात करू. प्रत्येक नेगेटिव्ह थॉटच्या मागे नाही काहीतरी चांगलंच घडणार आहे असा जर विचार आपण मनात आणला तर आपल्याला एक पॉझिटिव्ह ऑरा आपल्या आजूबाजूला तयार होतो आणि आपण दुसऱ्यांना पण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला शिकवू शकतो घरामध्ये, ज्याच्यामुळे एक एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तुमच्या घरामध्ये तयार होऊ शकतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही बदल घडवून आणलात तर नक्कीच एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. ॲफर्मेशन्स जसं मी म्हणलं की आपण रोज ही प्रॅक्टिस केली पाहिजे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, की नाही चांगलंच घडणार, तर वाईट विचारांना जागाच नसेल आपल्या मनामध्ये. अजून एक गोष्ट आहे की चेंज घडवून आणायचा, जे मी म्हणते की तो स्वतःमध्ये चेंज घडवून आणवायचा आहे. आपण समोरच्याला बदलायला जातो, तू बदल, तुझ्यात हे चुकीचं आहे, तुझ्यात हे वाईट आहे, त्याच्यापेक्षा माझ्यात काय चुकतं आहे, हे आपण आपल्यामध्ये काय चुकी आहे हे बघायचं. क्रिटिसिझम सोडून द्यायची. समोरच्याला सतत आपण जर क्रिटिसाइज करत राहिलो तर त्याचाही आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप खोलवर विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय ना की फॉरगिव्हनेस जर आहे तर अवघड आहे असं मला खूप जण म्हणतात, हे शक्य नाही आहे, मी समोरच्याला माफ करू शकत नाही. तर असं नसतं. तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्ही फक्त आय फॉरगिव्ह दॅट पर्सन एवढं म्हणलं तरी ते प्रोसेस सुरू होते. तुम्ही स्वतः काहीच करत नाही तर तो परमेश्वर सगळं तुमच्याकडनं करून घेईल. पण तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की हे सगळ्या गोष्टी मी केल्या पाहिजेत, ह्या भावना, ह्या विचारांवरती मला मात केली पाहिजे, ह्याच्यावरती मला काहीतरी काम केलं पाहिजे. हे जर तुम्ही मनापासून ठरवलं तर नक्कीच होईल. बऱ्याच वेळा असं होतं की मला कळतंय पण वळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही काउन्सिलरचं, डॉक्टरची मदत घेऊन आपलं आयुष्य खरंच सुखकर करू शकता आणि ह्या नेगेटिव्ह भावनांमधनं, नेगेटिव्ह विचारांमधनं नक्कीच तुम्ही मात करून एक हेल्दी लाईफ जगू शकता. म्हणूनच निरोगी मन आणि निरोगी शरीर असं म्हटलं आहे, कारण हे दोन्ही इंटरलिंक्ड आहे. जेवढं तुम्ही स्वतः आनंदी राहाल तसंच तुमचं शरीर पण हेल्दी राहील. तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि काही मदत लागली तर मला अप्रोच करायला पुढे मागे बघू नका. थँक्यू. धन्यवाद.